नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संदर्भातील 3 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आज नक्की नवीन जी-आर आलेला आहे का? 1500 रुपयांची निवृत्ती वेतन, हयात प्रमाणपत्र, अर्ज प्रक्रिया, प्रलंबित अर्ज आणि आजपर्यंतची अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे ती आहे की 3 जुलै 2026 पर्यंत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजेच जी-आर हा जो आहे तो जाहीर अजून तरी करण्यात आलेला नाही आहे. तसेच योजनेच्या नियमांमध्ये किंवा निवृत्ती वेतनाच्या रकमेमध्ये कोणताही अधिकृत बदलसुद्धा करण्यात आलेला नाही आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके निवृत्ती वेतन शासनाकडून दिले जात आहे आणि ही जी योजना आहे ती सध्या पूर्वीच्या नियमांनुसारच सुरू आहे. ओके, तसेच हयात प्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लाभार्थ्यांनी ऑनलाईन हयात प्रमाणपत्र म्हणजेच की लाईफ सर्टिफिकेट वेळेत सादर करणेसुद्धा आवश्यक आहे. ओके, जर हयात प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही तर निवृत्ती वेतन जे आहे ते थांबण्याची शक्यतासुद्धा आहे. ओके, त्यामुळे ही प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण करणेसुद्धा बंधनकारक आहे. ओके, तसेच नवीन पात्र लाभार्थी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित शाखा किंवा तलाठी कार्यालयामार्फत हा अर्ज करू शकतात. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असणेसुद्धा महत्त्वाचे आहे. ओके, तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये श्रावणबाळ योजनेचे अनेक अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, त्यामुळे काही लाभार्थ्यांना मंजुरी आणि लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षासुद्धा करावी लागत आहे. तसेच कागदपत्रांची पडताळणीसुद्धा सुरू आहे. आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सध्या सुरू आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी, चुका असल्यास अर्ज जो आहे तो मंजूर होण्यास विलंबसुद्धा होऊ शकतो, म्हणून तुम्ही ज्या अपलोड करता गोष्टी ओके किंवा आधार कार्ड ही सगळी डॉक्युमेंट्स कागदपत्र देतात, ते देताना त्यात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करूनच द्या. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर जी माहिती आहे तुमची ती तुम्ही अद्ययावत ठेवा. ही एक प्रकारची लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणता येईल. तसेच आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करा, जेणेकरून निवृत्ती वेतन मिळण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि 3 जुलै 2026 पर्यंत श्रावणबाळ सेवा योजनेत नवीन लाभार्थी यादी, अतिरिक्त हप्ता, निवृत्ती वेतनात वाढ किंवा नवीन निधी वितरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. ओके, फक्त आणि फक्त तुम्ही महाराष्ट्र शासन आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकृत घोषणांवरच जास्त विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती इतर ज्येष्ठ नागरिक आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आणि श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, शासकीय पेन्शन योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या सरकारी योजनांचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.